चांगले 90% वर ओंकारला गुण मिळाले. त्याचे आजोबा तर आनंदाने गैरवरले होते. ओंकारने आजोबांना पेढा दिला. जवळ मोठे काका, काकू, शेजारचे काळे आजोबा, कदम आजी साऱ्यांना पेढे दिले. पण मला एक गोष्ट जाणवली, कुठल्याही थोर माणसाला पेढा देताना त्यांना नमस्कार केला नाही की किंचित वाकून अभिवादनही केले नाही. इतक्या थोरांचे आशीर्वाद घेण्याची हाताशी आलेली संधी त्यानं कदाचित अजाणतेपणी सोडली असावी. ओंकारचे बाबा माझे मित्र. 2-3 दिवसांनी सहज माझं निरीक्षण नोंदवलं. ते हसून म्हणाले, तसंच घडवलंय मी मुलांना, कोणापुढेही वाकायचं नाही म्हणून. काही चर्चा प्रस्ताव नेतच आटपतात. मलाही निर्विवाद विषय वादाचा करायचा नव्हता. म्हणजे ओंकारची चूक नव्हती तर त्याच्या बाबांच्याच विचार करण्याच्या पद्धतीत काहीशी गफलत असावी. लीनता आणि लाचारीतला फरक कळण्यातली गफलत असावी. शरण जाणे, मिंधेपणा, हुजरेगिरी यातले वागणे वेगळे आणि ज्ञानाचा व वयाचा सन्मान, कृतज्ञता, प्रतिभेची ज्येष्ठता, कर्तृत्वाचा आदर यासाठीचा नमस्कार वेगळा. काही उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यासमोर आली की त्यांच्या विश्ववंद्य साधनेपुढे आपण नतमस्तक होतो. त्यात लाचारीचा भाव असतो का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता दीदी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशी थोर व्यक्तिमत्व जर एखाद्या भाग्यक्षणी आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोर आली तर आपल्याला न कळताच आपण आपोआप नतमस्तक होऊ. बरोबर की नाही? धन्यवाद.